नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे. तुम्ही पाहत आहात आपलं युट्यूब चॅनल ओनली वरती. चला तर मित्रांनो, आज खूप महत्वाच्या मुद्द्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तो म्हणजे आता होणारी पोलीस भरती. आता मित्रांनो, पोलीस भरती होणार आहे हे बातमी ऐकल्यानंतर सगळ्यालाच आनंद झालाय. पण मित्रांनो, आपण इथून मागे घेतलेली मेहनत 1 वर्ष 2 वर्ष कुणी आणखीन त्यापेक्षा जास्त तिला सत्यात उतरवण्याची ही वेळ आलेली आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपण आता म्हणजे ग्राउंड कसं केलं पाहिजे, अभ्यास किती वेळ केला पाहिजे, ह्या गोष्टीच मी ज्या केल्या होत्या त्या तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. 100% तुम्हाला फायदा होणार आहे. चला तर वेळ न घालवता आपण सुरू करूया. मित्रांनो, आता ग्राउंड कोण मुलं म्हणतात किती वेळेस केलं पाहिजे, 2 टाइम केलं पाहिजे किंवा 1 टाइम केलं पाहिजे किंवा सकाळी केलं पाहिजे किंवा संध्याकाळी केलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जे योग्य वाटेल, सकाळी जर तुम्हाला वेळ भेटतोय तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही 5च्या नंतर किंवा संध्याकाळी नाईटला पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि मित्रांनो, आता तुम्ही टायमिंग काढला पाहिजे 1600 मीटर पळताना, कारण की इथून माग आपण पळत आलोय. मग ते सारखं तेच पळत राहायचं तसं नाही करायचंय, कारण की आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला स्पीड मध्ये पळायचंय, म्हणजे तिथं आपल्याला टाइम द्यायचा आहे. मग गावाकडे आपण लॉंग पळतोय, 4 राऊंड तिथं पळायचे, पण इकडे आपण 8 राऊंड पळतोय, 10 राऊंड पळतोय. पण मित्रांनो, स्वतःला ओळखण्यासाठी 15 दिवसातून 1 वेळेस आपण टायमिंग काढला पाहिजे असं मला वाटतं, कारण की मी पण ते केलेलं आहे, ते तुम्हाला सांगतोय. त्यानंतर तुम्ही सकाळी पण ग्राउंड करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. 2 टाइम करायला पाहिजे अशी कुठलीच आवश्यकता नाही, कारण की तुम्ही 2 टाइम ग्राउंड करायला जात तर जे पहिलं आपलं येतंय त्यात पण कमी मार्क्स येतील, कारण की विकनेस येतो आणि तेवढी रिकव्हरी होत नाही. आणि मित्रांनो, ग्राउंड 1600 मीटर 100 मीटरची पण तुम्ही तयारी करा आणि गोळा प्रॉपर आपण भरतीला जसा फेकतोय तसाच इथं गोळा फेकायचा नाही. तर मग मोसलय एकीकडं चाललाय, पाय तिकडं फॉल झाला, तसलं नाही. एकदम आपली तयारीच अशी असली पाहिजे, आपल्याला भरतीत जे द्यायचंय तशी सर्कल असला पाहिजे प्रॉपर. गोळा फेकल्यानंतर आपण प्रॉपर मागे आलो पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही आता करा. जो आपल्याला टाइम भेटत आहे त्यात तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यानंतर मित्रांनो, महत्वाची गोष्ट ग्राउंडचं तुम्हाला शॉर्ट बट स्वीट तुम्हाला सांगितलंय, बट महत्वाची गोष्ट काय, आता लेखी. मित्रांनो, आपल्याला 4 विषय आहेत. त्या 4 विषयाला आपल्याला सारखा वेळ द्यायचा आहे. म्हणजे सारखा वेळ द्यायचा म्हणजे सारखं वेटेज द्यायचंय. कारण की मला मराठी जमतंय, गणित थोडं अवघड जातंय, बुद्धिमत्ता चांगलं आहे आणि जीएस, आणि मी गणितला ऑप्शनला ठेवतो असं नाहीये मित्रांनो. आपल्याला सरासरी मार्क आले पाहिजेत. जर सरासरी मार्क आले तरच आपला रिझल्ट येतोय मित्रांनो, कारण पहिल्यासारखं राहिलेलं नाही. कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. याच्यात जर आपल्याला टिकायचंय तर आपल्याला टॉपचे 4ही विषय सरासरी आले पाहिजेत. तर मित्रांनो, तुमचं गणित चांगलं आहे, मराठी तुमचं थोडं वीक आहे, बुद्धिमत्ता चांगलं आहे, तर मराठीला थोडा जास्त वेळ द्या गणितापेक्षा. किंवा मराठी चांगलं आहे, गणित थोडं वीक आहे, मग त्याचा वेळ थोडा इकडे द्या. आणि जे टॉपिक तुम्हाला येत नाहीत, म्हणजे मराठीतला असो, गणितातला असो किंवा जीएस मधला असो, त्यावरती तुम्ही फोकस करा. जे तुम्हाला जमत नाही त्यावरती. आणि दररोज 1 टाइम लावून क्वेश्चन पेपर सोडा. आणि जास्त क्वेश्चन पेपर वाचला तरी चालेल, पण 1 टाइम लावून आपल्याला क्वेश्चन पेपर सोडायचे आणि त्यावरती आपण टॅली करायचं. आपले मार्क कुठे जात आहेत, हा मग गणितात जात आहे किंवा बुद्धिमत्तेत जात आहे किंवा मराठीत जात आहे किंवा जीएस वरती, मग महाराष्ट्राच्या भूगोलवर जात आहे, इतिहासात जात आहे, मग ते अभ्यासायचं आणि तो टॉपिक आपण क्लिअर करून घ्यायचा आहे. असं करत करत मित्रांनो, आपण 100% यशस्वी होणार आहात, त्यात शंका नाही. फक्त आता ज्या गोष्टी टाळायच्यात आणि अभ्यासावर फोकस करा. बाकीच्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला पूर्ण आयुष्य बाकी आहे. फक्त आपल्याला घरच्यांना आपण जे स्वप्न दाखवलेलं आहे, जे त्यांना सांगितलेलं आहे, ते तुमचं कष्ट हलकं करणार आहे, तुमचं पोरग पोलीस होणार आहे, ह्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, तर मित्रांनो, त्याला सत्यात उतरवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळं जो आपल्याला हा वेळ भेटतोय त्याचं सोनं करा. आणि आगामी भरतीत आपल्याला 1 पोस्ट आपली फिक्स करायची, हे स्वतःला सांगा. चला तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.